केडी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या या आजच्या फेअरवेल फंक्शनच्या निमित्तानं आसनस्थ असलेल्या स्कूलच्या व्हाईस प्रिन्सिपल रोहिणी मॅम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आपण आज निरोप देणार आहोत, भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा, त्यांच्याबद्दल शुभचिंतन करणार आहोत, असे आपल्या इयत्ता 10वीचे ज्यांचं एक पाऊल या स्कूलमध्ये आणि दुसरं पाऊल महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल, असे सर्व इयत्ता 10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आता या विद्यार्थ्यांनी जे भावनांचं प्रदर्शन केलं त्यांच्या स्पीचमधनं खूप कौतुकास्पद आहे. मनस्वी असेल, मृण्मयी असेल, अनन्य असेल, पण प्रत्येक शब्दामध्ये वजन होतं, प्रत्येक शब्दामध्ये भावना ओतप्रोत भरून ओसंडून वाहत होती, असे शब्द होते. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन, शब्दा वाटू धन जन लोका. खऱ्या अर्थानं या शाळेने घडवलेले हे डायमंड्स आहेत. पण आता आपल्याला नाही आपलं महत्व कळत, परंतु तुम्ही जगाच्या बाजारामध्ये जाल तेव्हा समाज तुमच्याकडे पाहून म्हणेल की खऱ्या अर्थानं बिहेवियरल आणि मॉरली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. आणि कुठल्या शाळेनं तुमच्यामध्ये एनकल्केट केलं, तुमच्या चांगुलपणाच्या पाठीमागे शाळेचं नाव चिटकलेलं असतं. आज 10वीची मुलं तुमच्या समवेत आहेत, आपण सर्वजण एकत्रित आहोत. हे आयुष्यातलं शेवटचं सहजीवन आणि सहवास म्हणावं लागेल. यापुढे तुम्ही भेटणार, नवीच्या मुलांना भेटणार, कधीतरी स्कूलमध्ये येणार, टीचरला भेटणार, बाहेर आपली कधीतरी भेट होणार स्नेह संमेलनाच्या निमित्तानं किंवा आणखी कुठल्या फंक्शनच्या निमित्तानं स्कूलच्या. तुम्ही ह्या स्कूलच्या प्रांगणामध्ये येत राहणार, कारण तुम्हाला यावंच वाटेल, कारण या शाळेचं आणि तुमचं नातं खूप आणि खूपच स्ट्रॉंग आहे. तर यापैकी कितीतरी मुलं नर्सरीमध्ये या शाळेमध्ये ऍडमिट झाली, काही ज्युनियरमध्ये झाली, काही फर्स्ट स्टँडर्डमध्ये झाली. पण जवळजवळ 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 13 वर्षाचा हा जीवनाचा प्रवास आहे. हा याचं विस्मरण होणार नाही, हा कधी संपुष्टात येऊ शकत नाही, कारण ते नातं जुळलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या शाळेविषयी ज्या काही भावना व्यक्त केल्या, त्यांना सर्व शिक्षकांचं मन भरून आलेलं आहे. कारण शिक्षकाचं एकच टार्गेट असतं की माझे विद्यार्थी घडले पाहिजेत, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगुलपणा आला पाहिजे, त्यांनी आई वडिलांची वाडवडिलांची सेवा केली पाहिजे, ते ओबिडियंट असले पाहिजे. कारण मी नेहमीच सांगत असतो, पण आई आपल्या जीवनातली रुक्मिणी असते आणि वडील विठ्ठल असतात. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी असतात, तोपर्यंतच आपल्या आयुष्याचं पंढरपूर असतं. आणि ते गेल्यानंतर मात्र दुःखाचा तो पूर असतो, तो दुःखाचा महापूर असतो. आणि म्हणूनच शिक्षक असतील, आई वडील असतील, पण यांचे आशीर्वादच आपल्याला मोठे करत असतात. आणि म्हणूनच आयुष्यभर आपण कृतज्ञ असणं खूप गरजेचं आहे. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, कृतज्ञता हा माणसाच्या जीवनामधला सर्वात सुंदर अलंकार. आणि तो अलंकार, तुमच्याकडे पैसा नसू द्या, तुमच्याकडे चांगले कपडे नसू द्या, परंतु तुमच्याकडे कृतज्ञता असेल तर परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्ह्यूनं पाहतो. आणि जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला जिथे जिथे उणीव असेल, जिथे अडचण असेल, जिथे समस्या असेल, तुमच्या बरोबरीने तो राहतो आणि तुम्हाला यशापर्यंत तो पोहोचवत असतो. आणि म्हणूनच या तिन्ही फॅक्टर्सला आपण आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व दिलं पाहिजे. आता 10वीतनं तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये जाणार, काही खेड कॉलेजला जातील, काही पुण्यामध्ये जातील, काही आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जातील. पण या 10वीतल्या आणि महाविद्यालयाच्या जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या तुम्हा सर्वांना खरं माझा इशारा आहे, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. पण सदिच्छा तर आहेच, परंतु काही धोक्याची वळणं सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. त्या समाजामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या घटना घडतात. पण हल्लीची मुलं ही खूप भावुक आहेत. आमचा काळ वेगळा होता, आम्ही प्रतिकूल परिस्थिती पचवली, यातना पचवल्या, आर्थिक अडचणी पचवल्या,
परंतु आता आई वडिलांनी तुम्हाला खूप काही दिलं, पाहिजे ते दिलं, पण नकार तुम्हाला कधी मिळाला नाही आयुष्यामध्ये. परंतु भविष्यात जर कधी तुम्हाला नकार मिळालाच, कधी अपमान झालाच, तर कोलमडून जाऊ नका. पण तुम्ही पोलादासारखे स्ट्रॉंग असले पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळणार जीवनामध्ये, मग कदाचित पाहिजे ते एज्युकेशनल आउटलेट मिळणार नाही, कधी कधी नोकरीची संधी, कधी कधी मुलाखतीमध्ये तुम्ही फेल व्हाल, आणि कधी कधी खाजगी जीवनामध्ये सुद्धा कुणाकडून तरी तुम्ही नाकारले जाऊ शकता. पण एकच लक्षात ठेवा, जेव्हा कुणाकडून तुम्ही नाकारले जाता, पण नाकारली कोणती गोष्ट जाऊ शकते जी जीवनामध्ये सर्वात महाग असते. आपण म्हणायचं माझ्यासारखा कॉस्टलियर माणूस नाही म्हणून मी नाकारला गेलो. पण नेहमी मी सांगत असतो, पीपल थ्रो स्टोन्स ऑन फ्रूट बिअरिंग ट्रीज. पण फळं देणाऱ्या झाडावरतीच लोक दगड मारतात. आणि म्हणूनच लक्षात घ्या, जीवनामधनं एखादी गोष्ट तुमची वजा झाली असेल, एखादी व्यक्ती असेल, गोष्ट असेल सोडून गेली असेल, तर त्याच वेळा समजा कुणाचं तरी सोडून जाणं म्हणजे कुणाचं तरी तुमच्या जीवनामध्ये येणं हे लिखित असतं. आणि म्हणून माझा इशारा आहे सर्वांना की आत्महत्येसारखा मार्ग कधी आयुष्यामध्ये अवलंबायचा नाही. कारण मला स्पष्ट बोलावं असं वाटतं, कारण आळंदीमध्ये घडलेली घटना आहे. 10वी मध्ये 90% मार्क्स मिळालेला मुलगा किरकोळ कारणावरून वडील रागवले, एक गोष्ट मिळाली नाही म्हणून लक्षात घ्या आत्महत्या करतो. किती मोठी शोकांतिका आहे. आणि मग माझे शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. पण लक्षात घ्या, लाईफ इज सी ऑफ वॉस्ट ऑप्शन्स. पण जीवनामध्ये जीवन म्हणजे समुद्र आहे. पा लक्षात घ्या, खूप मोठा समुद्र आहे, खूप पर्याय आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट नाही मिळाली, तुम्ही लक्षात घ्या वळसा घालून दुसरा मार्ग चोखळा. परंतु लक्षात घ्या, जीवनामध्ये धीरोदात्त अंत करणारे लक्षात घ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करा. आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या शाळेचं आणि परिसराचं नाव लौकिक केल्याशिवाय राहू नका. कारण तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. पाथ इज विदिन यू, ओनली यू हॅव टू वॉक. यू विल गेट एव्हरीथिंग व्हॉट यू वॉन्ट. पण जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे असतं ते सर्व मिळेल. तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, फक्त तुम्ही चाललं पाहिजे, तुम्ही धावलं पाहिजे. पण अनेक अडचणी येतील, आर्थिक अडचण येते, पण ती टेम्पररी असते. पण तुम्हाला एपीजे अब्दुल कलामांच्या जीवनामधला प्रसंग माहित असेल. अ पर्सन हु वॉज सेलिंग न्यूजपेपर, ही बिकेम अ हेडलाईन ऑफ न्यूजपेपर. पण जो वर्तमानपत्र ज्यांनी विकण्याचं काम केलं, एक वर्तमानपत्र वाचण्यासाठी 14 किलोमीटर सायकलवरती प्रवास केला, तो माणूस भारतीय वर्तमानपत्राच्या मथळ्याचा हेडलाईन बनला, शीर्षक बनला. पण ही आदर्श व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये आपण जपली पाहिजेत. आणि त्याच पावलानं आपण पुढे गेलात तर मला खात्री आहे तुमच्यापैकी एखादा या देशाचा राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो. आता मुलींनी भाषणं केली, पण पंतप्रधानाच्या भाषणाला लाजवेल अशी भाषणं केली. तुम्ही सुद्धा पंतप्रधान होऊ शकता, तुम्ही सुद्धा राष्ट्रपती होऊ शकता, पण तुम्ही कलेक्टर होऊ शकता, तुम्ही क्लास 1 ऑफिसर होऊ शकता. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. ह्या जगामध्ये काहीच अशक्य नसतं. पण लक्षात घ्या, नेपोलियन बोनापार्टला दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा इंग्लंडच्या सैन्यानं पकडलं, तेव्हा नेपोलियनने एकच इच्छा व्यक्त केली. पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या सैन्यानं घेराव घातला, नेपोलियनचं सुटणं आणि जगणं अशक्य होतं. तरी सुद्धा नेपोलियन म्हटला, जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स, मला फक्त 5 मिनिट द्या, आय विल विन ऑल द वर्ल्ड. पण मी 5 मिनिटामध्ये अखंड जग जिंकतो. पण लक्षात घ्या, तुमची परीक्षा आता तोंडावर आलेली आहे. दिवस थोडे आहेत, परंतु थोड्या दिवसांमध्ये तास खूप आहेत, तासांमध्ये मिनिट खूप आहेत, मिनिटाचे सेकंद खूप आहेत. प्रत्येक सेकंद तुम्ही जपा आणि मेरिटच्या अत्युच्च शिखरावरती विराजमान व्हा. एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो किंवा तुमच्याकडनं अपेक्षा करतो. या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं, त्याच्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर जपून ठेवा. ते संस्काराचं चांदणं तुम्ही आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित करा, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी स्कूलच्या वतीनं सदिच्छा आणि शुभेच्छा देताना असं म्हणेल, मे गॉड ब्लेस यू टू फुलफिल युअर ऑल एम्बिशन्स अँड ॲस्पिरेशन. ऑल द बेस्ट. थँक्यू.